बघा या प्रश्नामध्ये मला एक थोडासा छोटासा कन्सेप्ट क्लिअर करायचा होता तुमचा, त्याच्यामुळे हा आपण प्रश्न घेतलेला आहे. काय प्रश्न आहे बघा की 3 4 7 9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक सांगायचा आहे. बघा समजा आपल्याला एक संख्या दिल्यात, 4 5 संख्या दिल्यात, अंक दिलेत सॉरी, आणि त्याच्यापासून आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या बनवायची असेल तर कशी बनवायची. बघा सर्वात मोठी संख्या बनवायची असेल, सर्वात मोठी, तर मला काय करावं लागेल, त्या अंकांचा उतरता क्रम लावावा लागेल. म्हणजे कसं बघा 3 4 7 9 आहे की नाही, याच्यातला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 9, त्याच्यानंतर लहान नंबर आहे 7, त्याच्यानंतर लहान नंबर आहे 4, त्याच्यानंतर लहान नंबर आहे 3. हा नंबर झाला सर्वात मोठा. उतरता क्रम घेतला ना, सर्वात मोठा अगोदर आणि त्याच्यापेक्षा छोटा 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 आपण नंतर घेतला. त्याचप्रमाणे काय तर लहान संख्या मला त्या अंकापासून तयार करायची झाली तर काय करेल मित्रांनो, पहिल्यांदा सगळ्यात छोटा अंक घेईल, त्याच्यात छोटा अंक किती आहे बघा 3, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा 4, त्याच्यानंतर मोठा 7, त्याच्यानंतर मोठा 9, म्हणजे चढता क्रम. मोठी संख्या घेताना आपण उतरता क्रम घ्यायचा, लहान संख्या शोधताना चढता क्रम घ्यायचा. प्रश्न काय म्हटलंय की मोठी संख्या लहान संख्या यातील फरक म्हणजे वजाबाकी सांगा. चला वजाबाकी इथेच करूया आपण. 13 9 गेले 4, हातचा आला 1, आणि 14 8 गेले 6, हातचा आला 1, 7 5 गेले 2, 9 3 गेले 6, 62 64 म्हणजे 6264, 6264 ऑप्शन